नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त तयार केल्या जाणाऱ्या प्रसादाला गोपाळकाला असे म्हणतात. हाच गोपाळकाला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. गोपाळकाला बनवण्यासाठी आपण इथे 1 कप पोहे घेतलेले आहेत. हे जाडे पोहे आपण इथे घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालून हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हाताने हे पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत. तर 1 कप इतके पोहे आपण घेतलेले आहेत. त्यासाठी आता यामध्ये आपण अर्धा कप इतकं दही घालणार आहोत. तर पूर्ण रेसिपीमध्ये आपण 1 कप इतकं दही वापरलेलं आहे. तर यामध्ये आता सुरुवातीला आपण अर्धा कप इतकं दही घालणार आहोत आणि राहिलेलं जे अर्धा कप दही आहे ते आपण नंतर वापरणार आहोत. तर आता दही आणि पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण 1 काकडी बारीक चिरून घेतलेली आहे. काकडीचं साल काढून ती बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इतकी चणा डाळ 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. तर ती चणा डाळ आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून इतके डाळिंबाचे दाणे आपण यामध्ये घालणार आहोत. तसंच 1 टेबलस्पून इतके भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 टेबलस्पून उकळलेले हे मक्याचे दाणे आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर मक्याचे दाणे तुम्ही इथे कच्चे सुद्धा घालू शकता. मी इथे मीठ घालून मक्याचे दाणे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 हिरवी मिरची यामध्ये मी घातलेली आहे. तर हा गोपाळकाला लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. त्यामुळे मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये 2 छोटे चमचे आपण लिंबाचं लोणचं घालणार आहोत. तसंच अर्धा कप आपण इथे ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर साळीच्या लाह्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा यामध्ये आपण साखर घालणार आहोत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्ही दह्याच्या आंबटपणानुसार कमी जास्त करू शकता. आणि आता यामध्ये तुम्ही सफरचंद, पेरू अशी वेगवेगळी तुमच्या आवडीची फळंसुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे पोहे दह्यामध्ये भिजत ठेवले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत. पोहे दह्यातलं पाणी शोषून घेतात. त्यामुळे आपण अर्धा कप दही सुरुवातीला वापरलेलं आहे आणि राहिलेलं अर्धा कप दही आपण नंतर वापरणार आहोत. तर आता हे पोहे आपण या मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गोपाळकाला म्हटलं की सगळ्यांकडून आलेले किंवा नैवेद्यासाठी ठेवलेले पोहे, लाह्या, दही, काकडी, वेगवेगळ्या प्रकारची फळं, लोणची ह्यांनी एकत्र करून सगळ्यांनी मिळून तयार केलेला प्रसाद असतो. त्यामुळे याला विशिष्ट असं प्रमाण नसतं. तर आता इथे मी 2 टेबलस्पून इतकं ओलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचे लहान तुकडे करून ते सुद्धा यामध्ये घालू शकता. तर आता हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता सगळ्यात शेवटी राहिलेलं जे अर्धा कप दही आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपला गोपाळकाला इथे तयार झालेला आहे. हा गोपाळकाला असाच खाल्ला जातो किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर याला तुम्ही साजूक तूप, जिरं, हिंग यांची फोडणीसुद्धा देऊ शकता. तर आपला गोपाळकाला तयार झालेला आहे. आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता छान असा अगदी सुंदर असा आपला हा गोपाळकाला तयार झालेला आहे. या जन्माष्टमीला तुम्ही सुद्धा हा गोपाळकाला नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.